राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. मुंबईत जवळपास 1,03,00,000 मतदार आहेत. मात्र यातली धक्कादायक गोष्ट अशी की या याद्यांमध्ये तब्बल 11 लाखांपेक्षा जास्त दुबार, तिबार आणि संशयास्पद नोंदी आढळून आल्यात. ही बाब समोर येताच मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एकूण मतदारांपैकी सुमारे 11% मतदार जर दुबार, तिबार किंवा बनावट असतील तर त्याचा थेट आणि गंभीर परिणाम निवडणूक निकालांवर होऊ शकतो. खरं तर मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळा हा केवळ प्रशासकीय घोटाळा नसून शहराची लोकसंख्या बदलण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला कृत्रिम बदल आहे. मुंबईतील विशेषतः काहीच भागांमध्ये लोकसंख्येमध्ये केलेला बदल दिसून येतो, ज्यामध्ये गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला, पूर्व मुंबईतील सरदंग, माहीम पश्चिम, गीतानगर तसंच मालाड, मालवणी, मड या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरांना वसवण्यात आलं. या घुसखोरांच्या लोंढ्यांचा ताण मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांवर वाढत चाललाय. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी शिक्षण, स्वच्छता, वीज, पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवा आधीच अपुऱ्या पडत आहेत. त्यात घुसखोर वाढल्यामुळे अनेक भागात गंभीर प्रश्न उभे राहिले. उदाहरणार्थ मानखुर्द, कुर्ला आणि गोवंडी सारख्या भागात वीज आणि पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. बनावट कागदपत्र वापरून घुसखोरांनी रिक्षा टॅक्सी चालवणं, गवंडी काम, सुतारकाम, इस्त्री आणि धोबी काम यासारखे छोटे व्यवसाय काबीज करायला सुरुवात केल्यामुळं स्थानिक लोकांचे व्यवसाय तोट्यात जाऊ लागले. हॉटेलमधल्या वेटर सारख्या तात्पुरत्या नोकऱ्या सुद्धा घुसखोर करत असल्यानं स्थानिक लोकांच्या रोजगाराच्या संधी सुद्धा कमी होत आहेत. पूर्वी शांत आणि स्वच्छ असणारे हे भाग आता घुसखोरांमुळं ड्रग्ज विक्री, वेश्या व्यवसाय, मानवी तस्करीचे अड्डे बनले. या घुसखोरांच्या घाणेरड्या राहणीमानामुळं स्थानिक नागरिक तो परिसर सोडून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. मुंबईत अवैध घुसखोरांची एवढी मोठी समस्या समोर असताना स्थानिक राजकारणी मात्र मराठी अमराठी करत बसलेत. बरं, हे घुसखोर महाराष्ट्रीय सोडा भारतीय सुद्धा नाहीयेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की नक्की कशा पद्धतीने या घुसखोरांना इथं वसवलं जातं, त्यांना कागदपत्र कशी मिळतात आणि या घुसखोरांचा आगामी महानगरपालिका निवडणुकीत काय परिणाम होऊ शकतो. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश कांबळी. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. या मतदार याद्यांमध्ये सुमारे 11 लाखांपेक्षा जास्त दुबार, तिबार आणि संशयास्पद नोंदी आढळून आल्या. महानगरपालिका प्रशासनाची यामुळे धांदल उडाली. यानंतर महानगरपालिकेने घाईघाईने मतदार याद्यांची विशेष पडताळणी मोहीम हाती घेतली. प्रभागनिहाय दुबार नोंद झालेल्या मतदारांच्या घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. अनेक मतदारांनी सहकार्य करत आपण नेमक्या कोणत्या प्रभागात मतदान करू इच्छितो याबाबत परिशिष्ट अचा अर्ज भरला. मात्र 78,105 मतदारांनी या पडताळणी प्रक्रियेदरम्यान कोणताच प्रतिसाद दिला नाही. या प्रक्रियेमुळे दुबार आणि बनावट मतदारांची संख्या 11 लाखांवरून आता 1,68,000 इतकी कमी झाली असली तरी हा आकडा सुद्धा लहान नाहीये. निवडणुकीला 15 दिवस बाकी असताना पडताळणीला प्रतिसाद न देणारे मतदार वगळले तरी सुमारे 90,000 मतदारांचा अद्याप हिशोब लागत नाहीये. ही बाब मुंबईच्या लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत चिंताजनक आहे. महानगरपालिकेच्या उपलब्ध माहितीनुसार सर्वाधिक दुबार किंवा बनावट मतदार कुर्ल्यातल्या यल वार्ड इथं आढळले असून त्यांची संख्या 16,532 आहे. त्या खालोखाल अंधेरी पूर्वतल्या के वेस्ट वॉर्ड इथं 12,010 तर कांदिवली पूर्वच्या आर साऊथ वॉर्ड इथं 11,618 बनावट मतदार आढळून आले. या बनावट मतदारांबरोबरच काही प्रभागांमध्ये मतदारांच्या संख्येत अचानक अनैसर्गिक वाढ झाल्याचं समोर आलंय. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या मालवणी मालाड परिसरातल्या प्रभाग क्रमांक 48 मध्ये मतदारसंख्येत तब्बल 67.7% वाढ झाली. 2017 मध्ये या वार्डात 25,590 एवढी मतदारसंख्या होती. ती आता 2025 मध्ये 39,424 वर पोहोचली. या प्रभागाचे शेवटचे नगरसेवक काँग्रेसचे वीरेंद्र चौधरी होते. याशिवाय मध्य मुंबईतल्या कुर्ला आणि चांदिवली भागातल्या प्रभाग क्रमांक 157 आणि 163 मध्येही मतदारसंख्येत 50%हून अधिक वाढ झाली आहे. हे दोन्ही प्रभाग चांदिवली मतदारसंघातील कुर्ला परिसरात येतात, जिथं मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वसाहती असल्याचं समोर आलंय. या वाढीव मतदारांमध्ये घुसखोर हे बांगलादेशी मुस्लिम असल्याची शक्यता अनेक विश्लेषक व्यक्त करत आहेत. या घुसखोरांच्या सुळसुळाटामुळे सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांची व्यक्तिगत सुरक्षा मात्र धोक्यात आली. गिरगाव भागात अवैध फेरीवाल्यांची संख्या एवढी वाढली होती की नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथवर जागाच उरली नव्हती. या फेरीवाल्यांची अरेरावी एवढी वाढली होती की त्यांना हटकणाऱ्या लोकांच्या ते अक्षरशः अंगावर धावून जात. येणाऱ्या जाणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. तिथल्या काही सजग नागरिकांनी या फेरीवाल्यांची कागदपत्र तपासली तेव्हा बनावट
आधार कार्ड वापरणारे अनेक बांगलादेशी मुस्लिम तिथं व्यवसाय करताना आढळून आले. हे घुसखोर मुंबईतल्या ठराविक भागातच कसे राहतात, त्यांना बनावट कागदपत्र कोण मिळवून देतंय याचा अंदाज आपण सहजच बांधू शकतो. या विषयात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी जनता दरबार घेतला होता. तेव्हा मालवणी, छेडानगर, मालाड पश्चिम, चारकोप, गोरेगाव अशा अनेक भागांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांना शासकीय जागांवर अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बनवल्या आहेत. स्थानिक हिंदूंना आणि विशेषतः अनुसूचित जातीचे लोक त्यांच्या अत्याचारामुळे तिथून घर सोडून निघून जात आहेत अशा तक्रारी मिळाल्या. त्याची दखल घेऊन लोढांनी मालवणी भागात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली. त्यांना तिथले काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या माविया सरकारमधील मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी त्यावरून धमकी दिली. मुंबईभर अवैध फेरीवाले वावरतात, पण राहतात कुठं हे तपासलं असता शेकडो बांगलादेशी घुसखोर मालाड मालवणी भागात आणून वसवल्याचं यामुळे समोर आलंय. गेल्याच वर्षी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेनं मुंबईतील बांगलादेशी निर्वासितांच्या धोक्याबाबत स्पष्ट शब्दात इशारा दिला होता. या अहवालानुसार घुसखोरांची संख्या अशीच वाढत राहिली तर मुंबईत 2051 पर्यंत हिंदूंची संख्या घसरून 54% कमी होईल अशी माहिती देण्यात आली. तसंच यामध्ये हे देखील सांगण्यात आलंय की 1961 साली मुंबईच्या लोकसंख्येत हिंदू 88% होते. त्यात दरवर्षी घट होत होत 2011 मध्ये हा टक्का 66% आलाय. या तुलनेत 1961 साली मुंबईत मुस्लिमांची लोकसंख्या 8% होती. ती 2021 मध्ये 21% पोहोचली. अवैध बांगलादेशी मुस्लिमांच्या लोकसंख्येचा हा चढता आलेख असाच राहिला तर 2051 पर्यंत मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 54% येईल आणि मुस्लिमांची लोकसंख्या 30%हून अधिक होईल असा अंदाजही या अहवालात व्यक्त केलाय. गेली 25 वर्ष मुंबईत महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. मात्र एवढी वर्ष सत्ता असूनही इथला मराठी माणूस ठाकरेंना सुरक्षित करता आला नाहीये. तसंच ठाकरेंच्या आसपासचे जे लोक या अवैध बांगलादेशी मुस्लिमांना इथं स्थायिक करत आहेत ते मराठी आहेत का किंवा ते कधी मराठी बोलतील का यात शंकाच आहेत. आणि या अवैध घुसखोरांना स्थान देऊन इथला मराठी माणूस सुरक्षित राहणार आहे का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत मतदान करताना मुंबईतील नागरिकांनी सजग राहून या सर्व बाबींचा विचार करून आपले स्वतःचे, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आणि संपूर्ण भारत देशाची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून आपल्या मताचा वापर करणं आवश्यक आहे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि महा MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.